नमस्कार मित्रांनो. भारतात दूध व्यवसाय हा पूर्वीपासूनच केला जातोय. फरक एवढाच आहे की पूर्वी ह्या संपूर्ण देशी गायी होत्या, पण त्यानंतर जागतिकीकरण झाल्यानंतर मात्र विदेशी गायी ह्या भारतात आल्या. कारण त्या गायी दूध उत्पादनासाठी चांगल्या होत्या. हळूहळू सुधारणा होत असताना शेतीला जोड व्यवसाय असणारा हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय कधी झाला हे कळलेच नाही. आणि दूध व्यवसायात मोठमोठे तबेले उभा राहिले आणि दुधाचे उत्पादन वाढत गेले. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळू नये यासाठी पूर्वीपासूनच ही राजकारणी मंडळी आणि इतर काही धूर्त मंडळी प्रयत्न करत आहेत. त्याबरोबरच व्यापारीही लुटाय बसलेले आहेतच. आता फरक एवढाच आहे की सोशल मीडियामुळे शेतकरी हुशार झाला आणि त्यामुळे थोडं लुबाडणंही कमी झाले आहे. पण तो शेतकरी सुखाने जगू नये यासाठी आताही प्रयत्न करणारी मंडळी कमी नाहीत. शासनाने आता प्रत्येक मालाला हमीभाव दिला आहे, त्यामुळे शेतकरी जरा सुखात असताना त्यांच्या सुखात विघ्न आणणे सुरूच आहे. ग्रामीण भागात दूध व्यवसाय एक जगण्याचे साधन झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्याच्या दारात एक दोन गायी असतातच आणि आता शेतकरी नफा नुकसान समजू लागल्याने भाकड जनावरे आणि नरवासरे ताबडतोब विकतो. हे या शेतकरी विरोधी लोकांना लक्षात आल्याने हा शेतकरी नुकसानीत कसा जाईल अथवा याला हा व्यवसाय देखील परवडू नये यासाठी काही धूर्त लोकांनी जर्सी आणि एचएफ गाय किंवा म्हैस यांना सुद्धा आता गोहत्या बंदी कायद्यात आणले आणि भोळ्या बाबड्या युवकाची माती भडकवली. प्रत्यक्षात हे धूर्त लोक रस्त्यावर येत नाहीत. रस्त्यावर येतात ती पण शेतकऱ्याचीच मुले आहेत. कायद्यात फक्त देशी गायीची हत्या बंदी आहे हे पण या मुलांना माहीत नाही. अशी लोक किंवा मुलं काहीही विचार न करता शेतकऱ्याच्या मुळावर उठली आहेत. देशी गायीचे संरक्षण आवश्यकच आहे, कारण त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. मात्र जर्सी गाय, एचएफ गाय आणि म्हैस हे प्रवर्ग वेगळा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आता हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. कुत्र्यामध्ये खंडोबा पाहिला जातो, डुकरामध्ये वराह देवता, सिंहामध्ये नरसिंह, उंदरामध्ये गणेशाचे वाहन, कावळा शनीचे वाहन, बैल शंकराचे वाहन, तर गरुड हे विष्णूचे. असे असंख्य प्रत्येक प्राण्यात देव आहे असे पुराणात सांगितले आहे. पण मग कोंबडा, बकरा, मासे, बोंबील, झिंगे, अंडी यात सुद्धा देवाचे रूप असणारच आहे. असो, खरा प्रश्न आहे तो दूध व्यवसायाचा हा टिकणे आवश्यक आहे, हे समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे कोणालाही विरोध करताना आपण त्यावर काय तोडगा काढू शकतो अथवा पर्याय काय देऊ शकतो हेही सांगितले पाहिजे. त्यामुळे एखाद्याला विरोध करण्यापूर्वी आपण त्या देशी गायीचे किती संगोपन करतो हेही दाखवून द्यायला हवे आणि नंतरच तुम्ही गोरक्षक आहात हे सांगायची गरज लागत नाही, तर ते सर्वांना आपोआपच दिसणार आहे. धन्यवाद.